O que dizer? Surfactant. Today's our lecture is related with the adjuvants. Okay. So, what is the definition or what is the meaning of adjuvants? So, today I will explain you about the adjuvants. So, adjuvants means any substance in herbicide formulation or add to spray tank to modify the herbicidal activity or its application characteristics. That is known as adjuvants. तर तुम्हाला एक सिंपल वाक्य सांगतो. तर सगळ्यांना सेवर माहित असेल, ठीक आहे, पॉप्युलर पण आहे. Sir, when there is a rainfall, okay, or when there may be a chance of any rainfall, okay, समजा, and if you want to apply the herbicide, समजा रानामध्ये गवत भरपूर आलेला आहे आणि तुम्हाला तणनाशक मारायचं आहे, पण पावसाची शक्यता आहे, समजा दुपारी किंवा संध्याकाळी किंवा कधीही तुम्ही मारल्यानंतर. आता बेसिकली आपल्याला काय सांगितलं जातं की जर पावसाची शक्यता असेल संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी किंवा पडणार असेल, आणि तर आपलं ऍग्रिकल्चर मध्ये काय म्हणतात की शक्यतो केमिकल इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड मारू नका. जर मारलं तर ते पावसाच्या पाण्याने धुवून जाणार आणि त्याचं पेनिट्रेशन होणार नाही किंवा त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही. मग आता पाऊस तर सारा कंटिन्युअसली पडतोय रोज थोडा थोडा आणि तुम्हाला तणनाशक तर मारायचंच आहे. ओके, मग त्यावेळेस तुम्ही काय करतात, बेसिकली वी आर युझिंग अ स्टिकर, आणि त्यासाठी सेवर हे नाव चांगलं भरपूर पॉप्युलर आहे. तर आपण काय करतो, स्टिकर, त्या तुम्ही आता आपण कृषी सेवा केंद्रामध्ये गेला आणि स्टिकर मागितलं तर लगेच तुम्हाला एक बाटली देतात सेवर कंपनीची. तर ती तुम्ही ह्याच्यात हार्बिसाइड मध्ये टाकली आणि नंतर जर स्प्रे केलं आणि समजा त्यानंतर जरी पाऊस आला तरी तुमचं जे हार्बिसाइड आहे ते धुवून जात नाही किंवा वॉश आउट होत नाही. ओके, तर ह्याला म्हणायचं ऍडज्युव्हंट. तर ऍडज्युव्हंट म्हणजे काय, ते असं केमिकल असतं की जे हार्बिसाइड मध्ये मिक्सअप केल्यानंतर ते हार्बिसाइडची ऍक्टिव्हिटी किंवा इफिशियन्सी वाढवतं. ओके, ते फक्त सपोर्टेटिव्ह असतं. ओके, ते काय हार्बिसाइड नाही की तुम्ही जर नुसतं ऍडज्युव्हंट स्प्रे केलं तर वीड किल होणार नाही, बिलकुल होणार नाही. इट इज नॉट अ हार्बिसाइड. ऍडज्युव्हंट इट इज अ मेडिएटर. हा एक मध्यस्थ आहे की जो हार्बिसाइडची इफिशियन्सी वाढवतो. ओके, तर तुम्हाला इथं मी स्क्रीनवर 4 ते 5 डेफिनेशन्स आहेत. एक वन बाय वन सांगतोय. तर पहिल्यांदा मी तुम्हाला का सेवरचं एक्झाम्पल दिलं तर ते खूप पॉप्युलर आहे आणि कॉमन आहे आणि पीपल आर युझिंग इन अ कॉमन प्रॅक्टिसेस, आणि हे आता वर्किंग मध्ये पण आहे. असे ऍडज्युव्हंटचे 6 ते 7 टाइप्स आहेत, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण सेवरचं जे स्टिकर आहे ते खूप पॉप्युलर आहे आणि लोक वापरतात पण, आणि लोकांच्या तोंडावर पण ते शब्द बऱ्याच वेळा असतोय. ओके, तुम्ही पण ऐकला असेल बऱ्याच वेळा. ओके, तर any substance in herbicide formulations or added to the spray tank to modify the herbicidal activity or its application characteristics is known as adjuvant. ही झाली पहिली डेफिनेशन. दुसरी आहे the chemical employed to improve the herbicidal effect. तेच ऍडज्युव्हंटच्या डेफिनेशनच आहेत ह्या सगळ्या. हे असं केमिकल असतं की ते हार्बिसाइडचा इफेक्ट इम्प्रूव्ह करतं. ओके, मटेरियल or a chemical which are added to the herbicide in order to improve the herbicidal effect and not to increase the inherent activity of the herbicide. एक लक्षात ठेवा, हे हार्बिसाइडचा इफेक्ट इम्प्रूव्ह करतं, हार्बिसाइडची ऍक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करत नाही. म्हणजे ना ते हार्बिसाइडचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतंय असं काही करत नाही. ओके, किंवा हार्बिसाइडमुळे जे फायटोटॉक्सिक सिम्पटम्स क्रिएट होणार आहेत, म्हणजे पानात येणार आहेत, बर्निंग सिम्पटम्स होणार आहेत, फोटोसिंथेसिस स्टॉप होणार आहे, असलं हे काही करत नाही ऍडज्युव्हंट. ते काय जे करायचं आहे, वीड किल करायचं आहे, ते ग्रोथ स्टॉप करून करायचं आहे, अमायनो ऍसिड सिंथेसिस ब्लॉक करायचं आहे का, फोटोसिंथेसिस ब्लॉक करायचं आहे का, ग्रोथ स्टॉप करायची आहे, हे करतं ते हार्बिसाइडच करतं. फक्त त्याला सपोर्ट करणे, त्याची इफिशियन्सी वाढवणे, किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता ना, आता समजा तुमचा एखादा मित्र आहे. ओके, तुमचा एक मित्र आहे, ठीक आहे, आणि तुम्ही समजा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताय, कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करताय, तुम्हाला कंटाळा आला किंवा तुम्ही अभ्यास करणं झाला किंवा तुमची इच्छा कमी झाली आहे, तर तुमचा मित्र तुम्हाला मोटिवेट करतो किंवा तुम्हाला बूस्ट करतो की बाबा अभ्यास केलं पाहिजे आपल्या करिअर साठी. तर तेच काम ऍडज्युव्हंट करतो, तुमचं बूस्टअप करतो. आता तुम्ही पण बघता आपल्या कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपण DYSP बोलवलं होतं किंवा तहसीलदारांना बोलवलं होतं. पण ते काय तुम्हाला अभ्यास घेत होते का, तुमचा अभ्यास किंवा तुम्हाला शिकवत होते का कसा, त्यांनी फक्त तुम्हाला मोटिवेट केलं किंवा तुम्हाला बूस्टअप केलं, काय वाचायचं कसं वाचायचं, पण अभ्यास तर तुम्हालाच करायचा आहे. तसं ऍडज्युव्हंटचं काम असतंय प्रमोट करणं किंवा बूस्टअप करणं.
ते काय वीड किल करू शकत नाही. जसं अभ्यासक्रम तुम्हालाच करायचा आहे, लोक तुम्हाला मार्गदर्शन करतील, तुम्हाला बुस्टअप करतील, तुम्हाला गायडन्स देतील, पण रिडिंग किंवा बुक रिडिंग स्वतःच करावं लागेल ना तुम्हाला. तर तसंच काम आहे हार्बिसाइडचं, काम आहे वीड किल करणं, पण ते करण्यासाठी त्याला हेल्प करणं हे काम आहे ऍडज्युव्हंटचं. लक्षात ठेवा, अतिशय सोपी डेफिनेशन आहे. मी तुम्हाला एकदम सिंपल उदाहरण देतोय ज्याच्यातून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हावे. ओके, उद्देश माझा काय आहे की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या. अतिशय सोपं आहे ऍडज्युव्हंट, दुसरं काय नाही. आता पुढे पुढे जसं मी शिकवत जाईन तशा तशा तुमच्या कन्सेप्ट व्यवस्थित अजून चांगल्या क्लिअर होतील. सो ऍडज्युव्हंट डू नॉट ऍक्ट बाय इन्क्रीजिंग द इंटेंट ऍक्टिव्हिटी ऑफ हार्बिसाइड. ऍडज्युव्हंट काय ऍक्टिव्हिटीज, इंटेंट ऍक्टिव्हिटीज म्हणजे त्याचं जे केमिकल कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा त्याची ऍक्टिव्हिटीज असेल ते त्याला काय चेंज करू शकत नाही. ते हार्बिसाइड स्वतः काम करतं. फक्त हार्बिसाइडला वेळ देणे, हार्बिसाइड पानावर इव्हनली स्प्रेड होऊन देणे, किंवा हार्बिसाइडचं ड्रिफ्टिंग जास्त होऊन देणे म्हणजे हवेमधनं जास्त ड्रिफ्ट न होऊन देणे. ओके, ठीक आहे, किंवा त्याच्यावर एक थिन लेअर वीडवर फॉर्म होणे, ह्या ज्या कामं करतात हे ऍडज्युव्हंट्स करतात. सो ऍडज्युव्हंट इन्हान्स द ऍक्टिव्हिटी ऑफ द हार्बिसाइड इन अ प्लांट वेअर इट नीडेड. ओके, तर ऍक्टिव्हिटी इन्हान्स करतं. कसं करतं, कशा पद्धतीने करतं पुढे सांगणार आहे. तर यूज ऑफ हार्बिसाइड टू इम्प्रूव्ह द सिलेक्टिव्हिटी ऑफ नॉन टार्गेटेड वीड. समजा एखादा हार्बिसाइड एखादं वीड, पर्टिक्युलर वीडच चांगल्या प्रकारे किल करतं, बाकीच्या वीडला एवढं व्यवस्थित किल करू शकत नसेल, जर तुम्ही ऍडज्युव्हंट यूज केलं तर नॉन टार्गेटेड वीड असेल किंवा जे वीड इतकं इफेक्टिव्हली त्या हार्बिसाइड कंट्रोल होणार नसेल, ते पण ऍडज्युव्हंट वापरल्यामुळे इफेक्टिव्हली कंट्रोल होऊ शकतं. ओके, ठीक आहे. तर हा एक त्याच्यामधला एक ऑप्शन आहे. ओके, टू रेंडर द हार्बिसाइड सेफर टू यूज. ओके, त्यामुळे हार्बिसाइड जे आहे ते सेफ राहतं यूज साठी. आता समजा तुम्ही ड्रिफ्ट कंट्रोल एजंट आहे पुढे हार्बिसाइड ऍडज्युव्हंट्स मध्ये ड्रिफ्ट कंट्रोल एजंट जर स्प्रेइंग टँक मध्ये टाकले तर तुमच्या हार्बिसाइडचं ड्रिफ्टिंग जास्त होणार आहे. ड्रिफ्टिंग म्हणजे काय, वाऱ्याच्या वेगामुळे किंवा वारं जर स्पीडनं वाहत असेल तर सगळ्याला माहिती हार्बिसाइड एका शेतामधून जाऊन शेजारच्या शेतामध्ये सुद्धा जाऊन पडू शकतं आणि शेजारच्या शेतामधल्या क्रॉपवर निगेटिव्ह इम्पॅक्ट देऊ शकतं. ओके, समजा तुम्ही 2,4-D स्प्रे करताय तुमच्या शेतामध्ये. ओके, आणि पलीकडच्या शेतामध्ये ग्रीन ग्राम किंवा ब्लॅक ग्राम आहे. ओके, आणि तुमच्या शेतामध्ये समजा तुम्ही ज्वारी लावलेली आहे. आता ज्वारीमध्ये सिलेक्टिव्ह आहे, ज्वारीमध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही. पण समजा तुम्ही 2,4-D स्प्रे करताना वारं जर वेगानं आलं आणि जर ड्रिफ्ट कंट्रोल एजंट जर त्याच्यामध्ये नसतील तर त्याचं ड्रिफ्टिंग होणार म्हणजे वाऱ्यामुळं ते जे स्प्रे आहे तो शेजारच्या ग्रीन ग्रामवर ब्लॅक ग्रामवर पडणार आणि त्याचं ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम जळणार किंवा ते प्लांट मारणार का की ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम वर 2,4-D काय सिलेक्टिव्ह नाहीये. तर हा एक महत्वाचा इम्पॅक्ट दाखवतं. टू रेंडर द हार्बिसाइड सेफर टू यूज. ओके, टू प्रोलॉंग द शेल्फ लाईफ ऑफ हार्बिसाइडल कॉन्सन्ट्रेशन. आता शेल्फ लाईफ म्हणजे काय असतं सगळ्याला माहिती. कोणतंही केमिकल, एकदम सिंपल एक्झाम्पल येतो, केमिकल स्प्रे केल्यानंतर ते प्लांटवर किंवा आता प्लांट जाऊ दे, आपण काही इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड बघत नाही, ते वीडवर किती वेळ राहणार आहे व्हायबल, त्याला म्हणायचं शेल्फ लाईफ ऑफ हार्बिसाइड. आता कोणतंही हार्बिसाइड स्प्रे केल्यानंतर बिकॉज ऑफ द सनलाइट, बिकॉज ऑफ द रेनफॉल, इट विल हॅव्हिंग व्हॉलटायझेशन लॉसेस होतात. ओके, सनलाइट मुळे ते हार्बिसाइडचं व्हॉलटायझेशन लॉसेस होतात, ते उडून जातं किंवा ड्राय होतं लगेच सरफेसवरनं, त्यामुळे पेनिट्रेट आतमध्ये जात नाही लवकर, हा पण प्रॉब्लेम येतो. किंवा पावसामुळे धूळ वॉशआउट पण होऊन जातं, त्यामुळे शेल्फ लाईफ कमी होते हार्बिसाइडची. जर सनलाइट जास्त असेल किंवा वाऱ्याचा वेग जास्त असेल किंवा जर पाऊस पडणार असेल लगेच, तर बाय युझिंग ऍडज्युव्हंट्स इट विल इन्क्रीज द शेल्फ लाईफ ऑफ द हार्बिसाइड. हार्बिसाइड जास्त वेळ वीडवर राहू शकतं आणि जेवढ्या वेळ जास्त वेळ वीडवर राहणार तेवढं ते चांगलं पेनिट्रेट करणार, आतमध्ये शिरणार. ओके, तुम्ही लक्षात घ्या, कोणतंही तणनाशक एक्सेप्ट एखादं पॅराक्वाटचं जर एक्झाम्पल सोडलं की जे 24 किंवा 48 तासामध्ये वीडला किल करतं, कारण की ते कॉन्टॅक्ट आहे आणि लगेच वीडला किल करतं. बाकीचे जर तुम्ही एक्झाम्पल बघितले, 2,4-D असेल, 2,4-D पण चांगला रिझल्ट दाखवतो 2 ते 3 दिवसात, लगेच झाडांची मान पडतात आणि पानं आपसून येतात कारण ग्रोथ रिटार्डंट आहे. पण जर तुम्ही ग्लायफोसेट बघितलं, ओके, नॉन सिलेक्टिव्ह ट्रान्सलोकेटेड हार्बिसाइड, ग्लायफोसेटचा रिझल्ट यायला 7 ते 8 दिवस लागतात आणि नंतर रिझल्ट दिसतो. ओके, तर अशा ग्लायफोसेटचा रिझल्ट यायला 7 ते 8 दिवस लागतात त्याचं पेनिट्रेशन व्हायला. मग जर ग्लायफोसेट मारलं आणि त्या जर ऍडज्युव्हंट नसेल आणि ते जर वॉशआउट झालं, ग्लायफोसेटचा रिझल्ट तेवढा क्वालिटी दिसणार नाही. ओके, त्यानंतर टू रिड्यूस द ड्रिफ्ट हॅझार्ड सांगितलं ऑलरेडी, आता मी काय एक्सप्लेन करणार आहे पुन्हा तो पॉईंट. आता काइंड्स ऑफ ऍडज्युव्हंट्स, त्यामध्ये प्रकार आहेत. सर्फेक्टंट आहेत, स्टॅबिलायझिंग एजंट्स आहेत, सॉल्व्हंट आहेत,
केमिकल्स आहेत, स्टिकर आहे, कम्पॅटेबिलिटी एजंट आहे, ऍक्टिव्हेटर्स आहेत आणि ड्रिफ्ट कंट्रोल एजंट आहे. तर ऍडजॉइंटचे एवढे प्रकार आहेत 6 ते 7. प्रत्येकाची एक सेपरेट स्लाइड आहे, मी तुम्हाला ती पुढे पुढे दाखवणारच आहे. आता सर्फेक्टंट बघूया. A material that improve the emulsifying or dispersing, spreading, wetting or other properties of liquid by modifying their surface characteristics is known as surfactant. तर सर्फेक्टंट म्हणजे काय? ते हार्बिसाइड मध्ये ऍड केल्यानंतर किंवा त्या स्प्रे टँक मध्ये ऍड केल्यानंतर त्याची इमल्सिफाईंग म्हणजे मिक्सिंग. ओके, ते हार्बिसाइड जे आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावं, इव्हनली डिस्ट्रीब्युट होतं शक्यतो, कारण की त्यांनी ऑलरेडी हार्बिसाइड बनवताना ते पाण्यामध्ये मिक्स होण्यासाठी त्यांनी त्याचं कम्पॅटेबिलिटी चेक केलेलीच असते. ते जर हार्बिसाइड पाण्यात मिक्स होत नसेल तर ते ऑइलमध्ये मिक्स होऊन पुन्हा ते ऑइल पाण्यामध्ये मिक्स व्हावं. ते ऑइल टू ऑइल, वॉटर टू वॉटर ते आहे, ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये शिकवीन. आता काही जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाहीये. डिस्पर्शन म्हणजे काय? डिस्पर्शन म्हणजे काय? पाण्यावर स्प्रेड होणे. ओके, डिस्पर्स होणे. ओके, वेटिंग म्हणजे काय? ओलं राहणे. जर हार्बिसाइड मारलं ओके आणि त्याला पानं जर ओली नाही राहिली, लवकर सुकलं, ड्राय झालं, तर त्या आतमध्ये पाण्याच्या जाणार नाही वीडच्या. तर वेटिंग, स्प्रेडिंग, डिस्पर्सल आणि इमल्सिफाईंग अदर प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड. तर सर्फेक्टंटचे 3 प्रिन्सिपल आहेत. पहिला आहे वेटिंग, दुसरा आहे स्प्रेडिंग, तिसरा आहे पेनिट्रेशन. ओके, ओलं जास्त वेळ राहावं, पानावर इव्हनली स्प्रेड व्हावं आणि पाण्याच्या आतमध्ये, वीडच्या पाण्याच्या आतमध्ये शिरावं किंवा पेनिट्रेट व्हावं, ते आहे. ओके, त्यानंतर सर्फेक्टंट त्यांनी फुल फॉर्म पण दिलेला आहे. सर्फेक्टंट ह्याचा अर्थ सरफेस ऍक्टिव्ह एजंट. ओके, ठीक आहे. आता सर्फेक्टंट कॅन बी नॉन आयनिक, आयनिक, कॅटायनिक और एम्ब्रोटिक. ओके, एम्ब्रोफिटिक शब्द जरा प्रोनाउन्सिएशन मध्ये प्रॉब्लेम येईल. मोस्ट ऑफ द सर्फेक्टंट आर नॉन आयनिक. ओके, ठीक आहे. द सर्फेक्टंट मॉलिक्यूल हॅज बोथ हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर लविंग आणि लिम्फोफिलिक म्हणजे ऑइल लविंग कॅरेक्टरिस्टिक्स असतात सर्फेक्टंट मध्ये. ओके, हायड्रोफिलिक, वॉटर लविंग आणि लिम्फोफिलिक, ऑइल लविंग, दोन्ही शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. ओके, त्यावेळेस एमसीक्यूला पण विचारू शकतो. Surfactant add in a mixing of water lymphophilic substances by alligating at the interference with the hydrophilic head associated with the water and lymphophilic tail associated with the lymphophilic oil or wax material. म्हणजे काही हार्बिसाइड पाण्यामध्ये विरघळले जात नाहीत, मग ते आधी ऑइल मध्ये इमर्स करतात आणि ऑइल नंतर मग पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं. ठीक आहे. असं पण आहे की काही हार्बिसाइड डायरेक्ट पाण्यामध्ये विरघळले जात नाही, मग कंपनी बनवतानाच त्याच्यामध्ये ऑइल मध्ये ते विरघळून घेऊन मग ते ऑइल पाण्यामध्ये विरघळलं जावं, म्हणजे इथे मीडिएटर म्हणून ऑइल ऍक्ट करतं, तर ते आहे ओके लिम्फोफिलिक. सर्फेक्टंट्स रिड्यूसेस द सरफेस टेन्शन इन द स्प्रे ड्रॉपलेट. दिस फॅसिलिटेट द हार्बिसाइडल अब्सॉर्प्शन इनटू द प्लांट. ओके, प्लांटच्या ऐवजी तो वीड शब्द आला पाहिजे. ठीक आहे, ते करेक्शन करीन मी पुन्हा. So surfactant reduces the surface tension in a spray droplet. ओके, जे पानावरचं जे सरफेस टेन्शन आहे ते कमी करतं, जेणेकरून इझिली जो ड्रॉपलेट आहे तो आतमध्ये पेनिट्रेट झाला पाहिजे. ओके, ठीक आहे. आता इथं प्लांट हा शब्द का वापरलाय? कारण की सर्फेक्टंट काही वेळेस प्लांटवर पण वापरले जातात. डिसीज जर पडला असेल तर ते सर्फेक्टंट काय फक्त वीडमध्येच वापरतात किंवा हार्बिसाइड मध्येच वापरतात किंवा ऍडज्युव्हंट्स काय फक्त हार्बिसाइड मध्ये यूज केले जातात अशातला भाग नाहीये. यू कॅन यूज इन स्प्रेइंग ऑफ प्लांट्स ऑल्सो. त्यामध्ये पण ते यूज केलं जाऊ शकतं डिसीज असेल किंवा कंट्रोल करण्यासाठी. ते ऍडज्युव्हंट्स आहेत, त्यांना फक्त काम आहे की इफिशियन्सी इन्क्रीज करणे. मग ते हार्बिसाइडचे असू दे, इन्सेक्टिसाइडचे असू दे किंवा पेस्टिसाइडचे असू दे, इट डझंट मॅटर. सर्फेक्टंट कॅन ऑल्सो डायरेक्टली इन्फ्लुएन्स द ऍब्सॉर्प्शन ऑफ हार्बिसाइड बाय चेंजिंग द विस्कॉसिटी अँड क्रिस्टलाइन स्ट्रक्चर of the wax on the leaf and the stem surfaces so that they are more easily penetrated by the herbicide. Okay, आता काही वेळेस काय असते माहिती का, काही वीडवर आता उदाहरण देतो, लवाळ्याच्या पानावर एक वॅक्सी लेअर असतो, एक मेणासारखा थर असतो, त्यामुळे बरेच हार्बिसाइड इझिली लवाळ्यामध्ये पेनिट्रेट होत नाही. लांब कशाला ग्लायफोसेट सुद्धा इतक्या सहजासहजी पेनिट्रेट होत नाही. ओके, मग ते काय होतं, काही हार्बिसाइड वीडवर जे वॅक्सी लेअर असतात किंवा बारीक मेणासारखा थर असतो, लवाळ्याचं उदाहरण दिलेलंच आहे तुम्हाला मी, तर त्यामुळे काय होतं, हार्बिसाइड जे आहे ते गळून पडतं किंवा घसरून पडतं त्या बऱ्याच वेळा त्या सरफेसवर. तर जर तुम्ही सर्फेक्टंट जर वापरला असेल
त्या वॅक्सी लेअरवर घसरून पडत नाही. त्याची विस्कॉसिटी म्हणजे काय ते आता तुम्हाला विस्कॉसिटी कसं सांगायचं. थिकनेस, एखादं सोल्युशन जेवढं पातळ असेल त्यावेळी जेवढं थिक असेल तर त्याची विस्कॉसिटी जास्त चांगली असते, तिकडे चिटकून बसतं. ओके, चिकटतं चांगलं, थिकनिंग एजंट्स. ओके, विस्कॉसिटीचं आता जास्त सांगता येत नाही, व्यवस्थित ते एक्सप्लेन करता येत नाहीये. ओके, ठीक आहे. आता विस्कॉसिटी जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर जसं तुम्ही दूध आटवत जाता का नाही, आटवत दूध जसं जसं आटत जातं तसं त्यातनं पाणी कमी होतं आणि ते दूध जे आहे ते काय होतं, चिकट चिकट बनतं. बासुंदी बघा तुम्ही, बासुंदी तुम्ही खाल्ल्यानंतर तुमचा हात चिकट होतो, तसं तुम्ही दूध पिताना बघा बरं तुमचा हात चिकट होते का. म्हणजे विस्कॉसिटी म्हणजे काय, स्टिकीनेस थोडक्यात वाढतो, गडद बनतं. ठीक आहे, ह्याच्यापेक्षा जास्त एक्सप्लेन करू शकत नाही, उदाहरण देऊ शकत. बाकी घ्या आता समजून. ओके, सो वेटिंग, तर त्याचे प्रॉपर्टीज जे आहेत सर्फेक्टरच्या त्यामध्ये वेटिंग येतं. Wax mix surface with the aqueous herbicide spray, lowering the internal tension. It will flatten the water droplets. ओके, तर वेटिंग एजंटचं काम काय आहे, जो ड्रॉपलेट आहे तुमचा थीम जो आहे तो जेवढा शक्य आहे तेवढा पानावर पसरला गेला पाहिजे. ओके, तो पसरतो ऑटोमॅटिक. If too much surfactant is used, then it forms a thin layer on the surface, does not hold the required quantity of herbicide. If too little surfactants are used, then there will be the improper wetting of foliage. म्हणजे सर्फेक्टंट वापरताना सुद्धा प्रमाणाच्या जर जास्त वापरला गेला, कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही वाढवलं सर्फेक्टंटचं, तर तो ड्रॉपलेट प्रमाणापेक्षा जास्त पानावर स्प्रेड होतो आणि त्यामुळे हार्बिसाइड पेनिट्रेट व्यवस्थित होत नाही. आणि प्रमाणापेक्षा जर कमी वापरला तर सगळा लिप सरफेस पण कव्हर होत नाही किंवा वेटिंग पण एंटायरली ओलं होत नाही. त्यामुळे त्याचं जे प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा जो डोस आहे तो वापरला गेला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ऍग्रिकल्चरमध्ये शेतकरी बरेच आपले इलिटरेट किंवा अडाणी असतात आणि त्यामुळे त्यांचा जो एक माइंडसेट असतो की तो कायम जास्त वापरायचाच असतो, का की त्यांना लवकर रिझल्ट पाहिजे असतात. त्यामुळे त्यांचा जो माइंडसेट आहे आपल्या फार्मरचा की तो जास्त वापरणे, पण ऍक्च्युअली हे केमिकल आहे. यू हॅव टू यूज द प्रॉपर डोसेस. देयर इज नो नीड टू यूज द ऍडिशनल क्वांटिटीज, इट विल क्रिएट पोल्युशन. कुठलीही गोष्ट ऍडिशनल क्वांटिटीमध्ये वापरली की त्याचा रेसिड्यू इम्पॅक्ट राहणार जास्त वेळेसाठी, सॉइल एअर वॉटर सगळं पोल्यूट करणार. ओके, त्यामुळे प्रॉपर डोस मध्ये असावा, हा एक बेसिक कन्सेप्ट आहे त्यामध्ये. स्प्रेडिंग एजंट, स्प्रेडिंग द हायड्रोफिलिक हार्बिसाइड युनिफॉर्मली ऑन द फॉलिएज. ओके, स्प्रेडिंग पण झालं पाहिजे एंटायर लीफवर, हा एक पॉइंट आहे. आणि पेनिट्रेशन, सम सर्फेक्टंट एनहान्स द अपटेक ऑफ हार्बिसाइड बाय द प्लांट रूट. ओके, आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण ज्या वेळेस एखादं तणनाशक मारतो, तणनाशक मारल्यानंतर काही ते पानावर पडतं, काही सॉइल मध्ये पडतं. ओके, आता जर तुमच्याकडे कुठलाही तुम्ही ऍडजस्ट टाकला नसेल तर बऱ्याच वेळा ते सॉइल पार्टिकल तिथेच त्याला पकडतं, त्याला ब्लॉक करून टाकतं. ठीक आहे, त्यामुळे ते झाडाच्या मुळापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे जे काही वेळेस नॉक्सियस वीड्स जे असतात, जे अंडरग्राउंड प्लांट प्रोपेगेट होतात, मग ते कंट्रोल करायला काही वेळ डिफिकल्टी रेज होते. त्यामुळे पेनिट्रेटर्स जर असतील चांगले, ओके, तर पेनिट्रेटर जर वापरले तर आता डॅल्फॉन्स एक एक्झाम्पल दिलं आहे. डॅल्फॉन्सन विथ द सुटेबल सर्फेक्टंट इट इज ऍब्सॉर्ब्ड बाय द मेज लीफ विदिन 1 hour. म्हणजे जर तुम्ही त्यामध्ये सर्फेक्टंट वापरलं, डॅल्फॉन हे हार्बिसाइडचं नाव आहे, त्यामध्ये जर सर्फेक्टंट वापरलं तर मक्याच्या पानामध्ये 1 तासाच्या आतमध्ये शिरतं डॅल्फॉन. आणि जर डॅल्फॉन वापरलं, सर्फेक्टंट वापरलं नाही तर तेच डॅल्फॉन हार्बिसाइड मक्याच्या पानामधून आतमध्ये शिरायला ओके 2 आठवडे लागू शकतात. ओके, म्हणजे इथं तुम्हाला आता सर तुम्ही क्रॉपचं एक्झाम्पल देताय, एक्झाम्पल कुठलंही असू दे. ओके, तुम्हाला एक एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल दिलं की कोणतंही हार्बिसाइड आतमध्ये शिरायला किती वेळ घेऊ शकतं किंवा घेतं त्याच्यावर ते डिपेंड करतं. म्हणजे डॅल्फॉन मक्यात मारलं तर 2 आठवड्यामध्ये काय ऑटोमॅटिक मक्याला ते ब्लॉक करून टाकतं, त्यामुळे मक्याला काही जास्त प्रॉब्लेम येत नाही, सिलेक्टिव्हिटी मेंटेन होऊन जाते. ठीक आहे, तर या अशा काही एक्झाम्पल आहेत की सर्फेक्टंट वापरलं किंवा नाही वापरलं त्याच्यावर त्याची हार्बिसाइडची इफिशियन्सी डिसाइड करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टाइप ऑफ सर्फेक्टंट बेस्ड ऑन देअर आयोनायझिंग प्रॉपर्टीज. ओके, तर कॅटायनिक, ऑयनिक अँड नॉन ऑयनिक हे 3 प्रकार पडतात. त्यात काही जास्त टेक्निकल मध्ये तुम्हाला जायची गरज नाहीये, तुम्ही फक्त बेसिक लक्षात घ्या. सर्फेक्टंट जर कॅटायनिक असतील तर ते पॉझिटिव्हली चार्जड असतात. आता तुम्हाला सगळ्याला माहिती मॉलिक्युलवर हायड्रोजन ऑक्सिजन ह्याच्यावर प्रत्येकावर कशावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, कशावर निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, ती व्हॅलन्सीवर डिपेंड असते. ठीक आहे, त्यावर आपल्याला काही त्यावर जास्त जायचं नाही. तर कॅटायनिक जर सर्फेक्टंट असेल तर त्याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज असतो. आयनाइज्ड इन वॉटर विथ द कॅटायन पार्ट ऑफ द मॉलिक्यूल
ॲलिक्वॅट फॉर क्वांटर्नरी किंवा CTAB 0.5 to 1%. कॅटायनिक. आता आयोनिक असेल तर त्याच्यावर निगेटिव्हली चार्ज असतो. जास्त डोकं लावायचं नाही आपल्याला सिंपल समजायचं, समजून घ्यायचं. ओके, बेस ऍग्रिकल्चरच्या पोराला एवढं जरी समजलं, कॅटायनिक वर पॉझिटिव्ह चार्ज असतो, आयोनिक वर निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, सॅल्टमोरस, मिथाइल ओटी किंवा SDS, सोडियम डिकॉल सल्फेट हे जे एक्झाम्पल आहे ते आयोनिक चे एक्झाम्पल आहेत. ओके, 100 झाले म्हणजे फुल संपले. नॉन आयोनिक डज नॉट do not ionize the water. It will not separate into either negative either positive. नॉन आयोनिक मध्ये ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर ना पॉझिटिव्ह होतो ना निगेटिव्ह चार्ज होतो. ओके, त्याला कुठलाही चार्ज क्रिएट होत नाही. देअर विल बी अ नो चार्ज. एक्झाम्पल आहे S145 ट्विन 20 अँड सर्फेक्टंट WK. हे एक्झाम्पल आहे. ओके, वेटिंग ऍक्शन ऑफ सर्फेक्टंट. मी फक्त सर्फेक्टंटच सांगत बसलोय तुम्हाला सध्या तरी. सर्फेक्टंट बाय देअर combined polar and non-polar molecular properties in the same molecule render the compatibility with aqueous liquid and lipid phase of the leaf surfaces. Okay, तर वेटिंग ऍक्शनचं काय आहे उपयोग? ओके, त्याच्यामधले ज्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह किंवा नॉन पोलर ऍक्टिव्हिटी ज्या होत आहेत किंवा निगेटिव्ह राहते तर कुठल्याही प्रकारचं सोल्युशन व्हावं तेच काय त्याला जास्त घेत नाही. किती स्प्रेड चांगलं होतंय पानावर जाय वेटिंग ऍक्शन आणि किती वेळ ओलं राहते. वेटिंग म्हणजे ओलं राहणे. ऑन ऍडिशन टू द aqueous solution hydrophilic ends of the surfactant turns towards the water surface and lower the surface tension, where lymphoidal ends are initially held towards the air and then turn towards the lymphoid leaf surface after is applied to the foliage by lowering the interfacial tension between H2O carrier droplets and the leaf surfaces. Surfactant flatten the spray drop and facilitate the wetting of foliage with the herbicidal solution. तर थोडक्यात काय आहे, सर्फेक्टंट ज्यावेळेस मारले जातात त्यावेळेस पानावर काही प्रमाणामध्ये हवा असते किंवा O2 CO2 असतो स्टोमॅटिक जवळपास. ते काही वेळेस प्रॉब्लेम क्रिएट करतात किंवा हर्बिसाइड आतमध्ये जाऊन देत नाही. तर त्याचा जो एंड आहे त्याला सुद्धा अटॅच करून ते हर्बिसाइड आतमध्ये जावं हा काम जे आहे ते सर्फेक्टंट करतो. सोप्या भाषेमध्ये सांगतो, जास्त किचकट करण्याची गरज नाही. सर्टन सर्फेक्टंट ऍक्ट percolating and leaching behavior of the soil active herbicide. Surfactant which percolate or leach down effectively to kill the deep rooted weed called as weed extenders. आता मगाशी मी जे तुम्हाला काय सांगितलं होतं, काही हर्बिसाइड सॉइल मध्ये पडतं आणि सॉइल मॉलिक्युल्स तिथं ते ब्लॉक केलं जातं किंवा पकडलं गेलं जातं. ओके, म्हणजे काय वेळेस एखाद्या जे NPK असेल किंवा न्यूट्रिएंट असतील त्याच्याबरोबर सुद्धा त्याची रिएक्शन होऊन तिथं ते लॉकडाऊन होऊन जातं. जर हर्बिसाइड मध्ये सर्फेक्टंट असतील तर ते सर्फेक्टंट त्याला जमिनीमध्ये लिचिंग पाण्याबरोबर खोल घेऊन जातात आणि मुळापर्यंत घेऊन जातात जिथं मुळा असतील. त्यामुळं ते मुळाकडून ऍब्सॉर्ब झाल्यानंतर जे अंडरग्राउंड प्लांट पार्ट आहेत, ओके, जे वीड्स व्हेजिटेटिव्हली प्रोपॅगेट होतात त्यांचे व्हेजिटेटिव्ह प्लांट पार्ट्स जे अंडरग्राउंड आहेत ते पण किल होतात. ओके, अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे म्हणून त्याला म्हणतात वीड एक्सटेंडर्स. ओके, नाव लक्षात ठेवा, वीड एक्सटेंडर्स. वीड एक्सटेंडर काय करतं तर हर्बिसाइडला जमिनीमध्ये खोलपर्यंत परकॉलेट किंवा लिचिंग डाऊन करतं. त्यांना कुठल्याही सॉल्ट पार्टिकल बरोबर किंवा कुठल्याही न्यूट्रिएंट बरोबर अडकू न देता सेफली मुळापर्यंत नेतं आणि मुळापर्यंत गेल्यानंतर मुळा ते ऍब्सॉर्ब करून घेतात आणि अंडरग्राउंड प्लांट पार्ट किल होतो. ओके, ठीक आहे, किंवा प्लांट पण ऑटोमॅटिकली किल होते. द कॉमन वीड एक्सटेंडर इज अ हायड्रोवॅट. ओके, ठीक आहे, हायड्रोवॅट. Certain surfactants are used to reduce the capillary losses of soil moisture. Hold it near to the soil surface by forming an impervious layer. This will help in quick germination of the weed and activate the soil applied herbicide. Okay, त्यामुळे काही जे आहेत ते सॉइल सरफेसवर एक थिन लेअर फॉर्म करतात. जसं वीड जर्मिनेट झालं क्विकली की तिथल्या तिथंच किल होऊन जातं. ठीक आहे, म्हणजे जे वीडचे सीड असतात अप्पर सरफेस मध्ये ते पण किल करण्यासाठी हायड्रोवॅट असेल किंवा काय असेल एक थिन लेअर फॉर्म करतात. ठीक आहे, त्यानंतर फंक्शन ऑफ सर्फेक्टंट.
ओके, तर पहिला आहे विल डू द वेटिंग ऑफ सॉइल सरफेस. सॉइल सरफेस लीफ सरफेसचं वेटिंग करणे. इम्प्रूव्ह द युनिफॉर्म स्प्रेडिंग ऑन द लीफ सरफेस. लीफवर जे हार्बिसाइड आहे ते युनिफॉर्म स्प्रे झालं पाहिजे. मेक द ड्रॉपलेट टू स्टिक टू द लीफ सरफेस. ड्रॉपलेट जे आहे ते पाण्यावर चिटकून राहिले पाहिजे फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. दे मे अल्टर द नॉन पोलर प्लांट सरफेस सो द प्लांट रेडिली अब्सॉर्ब द केमिकल. ओके, ठीक आहे. प्लांट सरफेसवर समजा पॉझिटिव्हली चार्ज असेल किंवा निगेटिव्हली चार्ज असेल आणि त्याच्यामुळे हार्बिसाइड आतमध्ये जाऊ शकत नसेल तर ते त्याला नॉन पोलर करून टाकतं, दोन्ही चार्ज न्यूट्रलाइज करतं, जेणेकरून हार्बिसाइड इझिली आतमध्ये पेनिट्रेट होऊ शकतं. आता हे झालं सर्फेक्टंट आणि त्याच्या रिलेटेड माहिती. आता स्टेबलायझिंग एजंट. आता स्टेबलायझिंग एजंट्स मध्ये दोन प्रकार येतात. एक असते इमल्सिफायर आणि एक असते डिस्पर्सन. ओके, एक असते इमल्सिफायर आणि एक असते डिस्पर्सन. आता इमल्सिफायर काय आहे ते पहिल्यांदा बघूया आपण. An emulsifier cause an emulsion concentration to the disperse spontaneously in a small stable droplet when the water is added in a water. Okay, ठीक आहे. When a stable droplet is added in a water. त्याचे एक्झाम्पल कुठले आहेत? S3, S9, सॉल्वाइड किंवा NTX. तर इमल्सिफायर काय करतात? कॉज इमल्शन. इमल्शन म्हणजे सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन टू डिस्पर्स स्पॉन्टेनियसली इनटू द स्मॉल स्टेबल ड्रॉपलेट. ओके, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हार्बिसाइड पाण्यामध्ये टाकता त्यावेळेस ते मॉलिक्युल्स असे सारखे म्हणजे आतमध्ये स्पीडनं ऍक्टिव्हेट होत असतात किंवा धडकत असतात. ओके, तर लक्षात ठेवा मॉलिक्यूल स्टेबलाइज झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे. पाण्यावर मारल्यानंतर ते स्टेबल झालं पाहिजे तर ते व्यवस्थित वीडच्या पाण्याच्या आतमधनं जाऊन वीडला किल करू शकतं. ते जर अनस्टेबल राहील मॉलिक्यूल तर ते व्यवस्थित होणार नाही. तर इमल्सिफाईंग काय करतात? इमल्सिफाईंग एक तर इमल्शन क्रिएट करतात. जर ते डिझॉल्व्ह होत नसेल पाण्यामध्ये तर ते डिझॉल्व्ह होत त्याचे एक स्टेबल सोल्युशन क्रिएट करतात आणि त्याच्यानंतर ते ड्रॉपलेट ज्या वेळेस पाण्यावर पडतील वीडच्या त्यातनं ते आतमध्ये शिरतात. ओके, तर स्टेबलायझिंग एजंट्स मध्ये दोन प्रकार पडतात. एक आहे इमल्सिफायर आणि दुसरा आहे डिस्पर्सन. दे कीप अ फाईन पार्टिकल ऑफ वेट टेबल पावडर इन सस्पेन्शन इन अ वॉटर. After initial vigorous agitation is withdrawn from the spraying tank. आता काय वेळेस काय होतं? आता जुन्या काय व्हायचं बरं का, पावडर आहे ना, पावडर स्प्रेइंग टँक मध्ये टाकली, पहिल्यांदा ढवळली तर ती सगळ्या स्प्रेइंग टँक मध्ये सोल्युशन पांढरं तयार व्हायचं. पण ढवळायचं बंद झालं, ढवळून जर बंद झालं, ऍजिटेशन बंद झालं, ऍजिटेशन म्हणजे ढवळणं बंद झालं की ती जी पावडर आहे ना ती खाली साठून राहते. तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो डिस्पर्सनचं काय असते. एका ग्लासमध्ये तुम्ही माती घ्या, एक चमचा माती घ्या किंवा 2 चमचे माती घ्या, एक ग्लासमध्ये घ्या. ओके, तुम्ही ती ढवळली माती काय होणार? पाण्यामध्ये मिक्सअप होणार आणि पूर्ण जे तुमचा जो ग्लास आहे ते चॉकलेटी कलरचा दिसून जाणार. पण तोच जर ग्लास तुम्ही 1 तास साईडला ठेवला आणि ते परत ढवळलं नाही तर काय होणार? 1 तासानंतर सगळी जी माती आहे ती ग्लासच्या बॉटम मध्ये दिसणार आणि पाणी स्वच्छ होणार का नाही? होणार. आता बघा, पाऊस पडत असताना नदी नाल्या ओढ्यातनं गढूळ पाणी तलावामध्ये जातं. आता जर तुम्ही बघितलं तर सगळ्या तलावामध्ये गढूळ पाणी असणार आहे. पण तेच जर तुम्ही 1 महिन्यानंतर बघितलं किंवा 15-20 दिवसानंतर बघितलं, ओके, तर पाणी तुम्हाला स्वच्छ दिसणार. मग पाणी स्वच्छ कसं झालं? जे माती होती त्याच्यामध्ये जे डिस्पर्स झालेली होती ती खाली बॉटमला सेटल डाऊन झाली आणि वरचं पाणी स्वच्छ झालं. मग हेच होतं. जुन्या काळी काय असायचं माहितीये का? जुन्या काळी ज्या पावडर भेटायच्या ना हार्बिसाइडच्या, त्या काय करायच्या? त्या कंटिन्युअसली शेक होत राहिलं पाहिजे असं. मग त्या काय करायच्या? त्या स्प्रे टँक मध्ये खाली साठवून राहायच्या आणि वर नुसतं पाणी शिल्लक राहायचं. ओके, त्यामुळं तुम्हाला स्प्रे टँक जो आहे ना एक 5-10 मिनिटानंतर तुम्हाला तो ढवळायला लागायचा काठी घालून आतमध्ये स्प्रे टँक मध्ये, कारण की ते इमल्शन डिस्पर्शन व्यवस्थित व्हायचं नाही. पण आजकाल काय प्रॉब्लेम नाही. आजकाल शक्यतो कुठलीही पावडर असेल त्याच्यामध्ये डिस्पर्सन टाकलेले असतात, त्यामुळे ती सेटल स्प्रे पंपाच्या बॉटमला कधीही शक्यतो सहजही राहत नाही. कळलं एक्झाम्पल? ठीक आहे, मला जेवढं सिम्पली करायचं होतं मी बेस्ट एक्झाम्पल देऊन सिम्पल केलंय. त्याच्यापेक्षा काय सिम्पल करता येणं शक्य नाही. जर कोणाला डाऊट असला तर क्वेश्चन आन्सरिंग मध्ये विचारा. सॉल्वंट मध्ये कपलिंग एजंट, द केमिकल दॅट इज ऍडेड टू स्टेबलाइज द हर्बिसाइड इन अ कॉन्सन्ट्रेशन फॉर्म सो द सोल्युशन सोलेबल इन वॉटर इन अ प्रॉपर प्रोपोर्शन, त्याला म्हणायचं कपलिंग एजंट किंवा सॉल्वंट. आता मी तुम्हाला सुरुवातीला पण लेक्चर सांगितलं होतं
की बरेच हर्बिसाइड पाण्यामध्ये टाकल्या पाण्यामध्ये मिक्स होत नाहीत. हे तुम्ही विचार करायचा नाही, ही कंपनी विचार करते. ज्यावेळेस कंपनी एखादं केमिकल रिलीज करते किंवा केमिकल बनवते त्यावेळेस ते पाण्यामध्ये टाकून बघतात की सगळे हर्बिसाइड पाण्यामध्ये टाकून स्प्रे करायचे आहेत. मग ते काय करतात, टेस्टिंगच्या वेळेस त्यांनी एखादं मॉलिक्युल लिहून शोधलं, बाबा नवीन केमिकल शोधलं आणि त्यांनी ते पाण्यामध्ये टाकलं आणि मिक्स करायचा प्रयत्न केला. मिक्स काय होईना व्यवस्थित. तर मग त्याच्यामध्ये ते काय करतात, ते जे केमिकल आहे ना ते ऑइल मध्ये मिक्स करतात आणि ऑइल नंतर मग पाण्यात मिक्स करतात. तर ऑइल पाण्यामध्ये मिक्स करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑइल काय पाण्यामध्ये मिक्स होत नाही, पाण्यावर तरंगतं. तर ते मिक्स करण्यामध्ये इथं सॉल्व्हंट्स किंवा कपलिंग एजंट्स वापरतात. ओके, आता 2,4-D इज इनसोलेबल इन वॉटर. आता नेमानं प्युअर 2,4-D वॉटर मध्ये सोलेबल नाही. 2,4-D इनसोलेबल इन वॉटर बट इट इज डिझॉल्व्ड इन कंपन्या म्हणतोय मी, आपण नव्हे. शेतकरी हा उद्योग करत नाही. 2,4-D हे पाण्यामध्ये विरघळत नाही. मग कंपन्या काय करतात, 2,4-D PEG किंवा झायलेम किंवा CCl4 किंवा मिथाइल क्लोराइड मध्ये मिक्स करतात आणि ते मिथाइल क्लोराइड किंवा PEG किंवा झायलेम हे पाण्यामध्ये विरघळतं. म्हणजे इथं कपलिंग एजंट मध्यस्थाची भूमिका वटवतं. कळलं? तुम्हाला अजून एक बेस्ट एक्झाम्पल देतो. तुम्ही 3 जण मित्र आहे, दोघात झाले भांडणं ए आणि बी. ओके, आता कपलिंग एजंट काय करतात, ए बी सी 3 मित्र आहेत, ए ची आणि सी ची भांडण झाली, ते एकामेकाशी बोलत नाही. मग सी ने काय करायचं, दोघांची मध्यस्थी करायची. ओके, दोघांना बाबा ए बी वर बोलत नाहीये तर सी ने मध्यस्थी करून त्याचं, कारण तुम्ही 3 मित्र आहे, मग कपलिंग एजंटचं काम हेच आहे. 2,4-D पाण्यात मिक्स होत नाही, बरोबर आहे. मग 2,4-D PG मध्ये किंवा मिथाइल क्लोराइड मध्ये मिक्स होतो. मग 2,4-D मिथाइल क्लोराइड मध्ये मिक्स करायचा आणि नंतर ते सोल्युशन पाण्यामध्ये स्प्रे टँक मध्ये टाकायचं. ह्याला म्हणायचं कपलिंग एजंट. कपलिंग एजंटचं काम काय, बॉन्डिंग करायचं त्या 2,4-Dचं एजंट. पण एक लक्षात ठेवा, सॉल्व्हंट जे असतात किंवा कपलिंग एजंट जे असतात ते शेतकऱ्यानं हा उद्योग करायची गरज नाही. शेतकऱ्यानं हे करायची गरज नाही. कंपनी ज्या वेळेस 2,4-D बनवते त्यावेळेस ते 2,4-D कंपनी PEG मध्ये किंवा मिथाइल क्लोराइड मध्ये मिक्स करूनच पॅक करते. तुम्ही डायरेक्ट पाकिट आणलं का नाही, डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायचं, ते मिक्सअप होतं. कळलं? त्यानंतर ह्युमिकन्स. ओके, दे प्रिव्हेंट द रॅपिड ड्रायिंग ऑफ द हर्बिसाइड स्प्रे ऑन द फॉलिएज. ह्युमिकन्स काय करतं, समजा तुम्हाला ऊन आहे उन्हाळ्यामध्ये आणि टेम्परेचर खूप जास्त आहे, मारलं स्प्रे की लगेच सुकून जाणार आहे, असं जर होणार असेल, मी काय म्हणतो ऐकून घ्या. सिच्युएशन बघा, उन्हाळा आहे किंवा टेम्परेचर खूप जास्त आहे किंवा वारं पण खूप वेगानं वाहते. वारं वेगाला दुसरा ऑप्शन आहे, पण टेम्परेचरच बघू आपण. तर हर्बिसाइड मारलं की लगेच सुकून जाते. आता जर लगेच सुकून गेलं तर मॉलिक्यूल पेनिट्रेट कसं होणार वीडच्या पाण्याच्या आतमध्ये, म्हणून त्याला ह्युमिकन्स असतात. दे प्रोव्हाइड एक्सटेंडेड ऑपॉर्च्युनिटी ऑफ हर्बिसाइड फॉर ऍब्सॉर्प्शन. म्हणजे त्या पानावरच्या सोल्युशनला लवकर सुकून देत नाही. ओके, ग्लायसरॉल एक्झाम्पल आहे, ग्लिसरॉल किंवा ग्लायसरॉल. ओके, सुकून देत नाही. ओके, एक्झाम्पल लय आपल्याकडे एक्झाम्पल आहे, तुम्हाला लय भारी एक्झाम्पल देणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या डोक्यात किती सत्य तुम्हाला माहित नाही. तुम्हाला आता शक्यतो लेडीज मध्ये बघा, लेडीज मध्ये काय करतात, लेडीज उन्हात जायचं असलं का नाही, बाहेर उन्हाळ्यात आता शक्यतो जात नाही ते बाहेर, पण जायची इच्छा असेल तर काय करते, ती सनस्क्रीन लोशन लावते किंवा मॉइश्चरायझर लावतात का नाही. सनस्क्रीन लोशन काय करतं, तुमच्या रिफ्लेक्ट करतं आणि तुमच्या स्किनला मॉइश्चराईज ठेवतं, ड्राय होऊन देत नाही. तुम्ही असं उन्हात जास्त जावं लागेल, 2-3 तास काम करा उन्हात, बघा उन्हामुळे तुमची स्किन डिहायड्रेट होते, सुकतं. ओके, स्किनचा ग्लो निघून जातो. तेच काम हे ह्युमिडिफिकेशन करते. ज्या वेळेस ते ऍडजॉइंट मध्ये मिक्सअप केलं जातं त्यावेळेस हर्बिसाइडला लवकर ड्राय होऊन देत नाही, किंवा त्या ड्रॉपलेटला, त्या पाण्याच्या थेंबाला ज्यामध्ये हर्बिसाइड आहे त्याला लवकर सुकून देत नाही. ओके, ग्लिसरॉल. कळलं एक्झाम्पल? नंतर कंपॅटिबिलिटी एजंट, a material that allow a mixing chemical that might otherwise be physically incompatible. ओके, आता कंपॅटिबिलिटी एजंट म्हणजे काय, आता काही शेतकरी बघा खतामध्ये तणनाशक मिक्स करतात, मारतात. खत आणि तणनाशक एकत्रच, फर्टिलायझर विथ हर्बिसाइड, सिंगल करतात. ऍक्च्युअली खत आणि धोका पण असतो किंवा वेगळं केमिकल तयार होण्याचा धोका पण असतो. त्यामुळं
कम्पॅटेबिलिटी एजंट जर टाकले, तुम्हाला खत आणि हार्बिसाइड एकाच पंपातनं मारायचं आहे, हार्बिसाइड पण मारायचं, खत पण मारायचं. हार्बिसाइडनं पाण्याला क्रॉपला मिळावं, क्रॉपची ग्रोथ पण चांगली व्हावी, आणि हार्बिसाइड व्हावं. तुम्हाला डबल डबल स्प्रेइंग करायचा कंटाळा आलाय किंवा तुम्हाला ते वेळ वाचवायचा, तर कॉम्पॅक्स जे आहे ते जर मिक्स केलं तर फर्टिलायझर प्लांटला भेटतं, त्यामुळे प्लांटची ग्रोथ चांगली होते. ओके. हार्बिसाइड वीडवर जातं, हार्बिसाइड वीडला म्हणजे ऍट ए टाइम वन सिंगल स्प्रे मध्ये दोन्ही कामं होतात, त्याला म्हणायचं कॉम्पॅक्स कम्पॅटेबिलिटी एजंट. ओके. हे काय जास्त पाहिजे काय लोक सध्या तरी एवढं काय वापरण्याच्या भानगडीत पडत नाही, वापरतात काय प्रमाणात, तर इतकी काय जास्त नाहीये. ठीक आहे. ऍक्टिव्हर्स किंवा ऍक्टिव्हेटर्स. ओके. ऍक्टिव्हर्स किंवा ऍक्टिव्हेटर्स, these are the agency when these are added to the herbicide is more than the effect of those working alone. Okay. ऍक्टिव्हेटर जर हर्बिसाइड मध्ये मारले किंवा टाकले किंवा मिक्सअप केले तर फायटोटॉक्सिक सिम्पटम जे आहे, आता फायटोटॉक्सिक किंवा फोटोटॉक्सिसिटी, फायटोटॉक्स म्हणजे हे पुढच्या लेक्चर मध्ये शिकवणार आहे. फायटोटॉक्सिसिटी म्हणजे काय, तर मारल्यानंतर वीड मध्ये काय इफेक्ट दाखवतोय, काय इम्पॅक्ट दाखवतोय, म्हणजे त्याचं सिंथेसिस ब्लॉक करतंय का, अमायनो सिंथेसिस ब्लॉक करतंय का, ग्रोथ रिटार्डंट करतंय, क्लोरोफिलचं कलर चेंज करतात किंवा फायटोटॉक्सिसिटी म्हणलं जातं, त्याची इफिशियन्सी किंवा रिझल्ट वाढवतं. ऍक्टिव्हेटर विथ ऍट्राझिन इन्क्रीज बाय 25%. आता ऍट्राझिन मध्ये तर त्याच्यामुळे ऍट्राझिनची इफिशियन्सी 25% वाढते. नायट्रोजन फर्टिलायझर युरिया मिक्स विथ 2,4-D. ओके. बिकॉज युरिया लेफ्ट क्युटिकल इज ओपन. आता अजून एक उदाहरण दाखवतो ऍक्टिव्हेटर कॉमन आपल्याकडे पण आपण वापरतो. बरेच शेतकरी 2,4-D मारताना त्याच्यामध्ये एक मुठभर म्हणजे शेतकरी आंधळे टाकतो, त्या मुठीमध्ये एक 20-30 ग्रॅम 40 ग्रॅम युरिया येतो, मुठभर युरिया टाकतात. तर काय त्याचा उपयोग आहे, तर युरियामुळे काय वाटतं, काय वाटत असेल नसेल मला माहित नाही, पण वीडला काय वाटतं, युरिया आपल्याला नायट्रोजन भेटतो, त्यामुळे वीड काय करतात, फटकन खेचायचा प्रयत्न करतात. युरिया बरोबरच 2,4-D पण वीडच्या आतमध्ये जातं आणि रिझल्ट दाखवतो. हा एक म्हणजे तुम्ही मिसलीड करता, गंडवलं गंडवा म्हणलं थोडक्यात तुम्ही असं म्हणता. आपण वीडला गंडवलं, वीडला काय वाटलं आपल्याला नायट्रोजन भेटतो, त्यामध्ये फटकन घेते आतमध्ये. शक्यतो तसं कुठलीही गोष्ट वीड असेल, प्लांट असेल किंवा माणूस असेल, सहजासहजी ती आतमध्ये बॉडीच्या आतमध्ये घेतली जात नाही. पण युरिया वापरल्यामुळं त्या युरियामुळं क्युटिकल ओपन राहतात आणि फटकन आतमध्ये शिरतो युरिया, त्याच्याबरोबर 2,4-D पण आतमध्ये जातो. त्याला म्हणायचं ऍक्टिव्हेटर्स. ओके. पण युरिया काय रेकमेंडेड एवढा काय पॉप्युलर नाहीये, पण शेतकरी वापरतात कॉमनली, काय असं काय खूप सायंटिफिकली प्रूव्हन नाही. ओके. पण लोक बऱ्याच ठिकाणी कॉमनली वापरतात. ड्रिफ्ट कंट्रोल एजंट. ओके. द मोमेंट ऑफ एअर बॉर्न पार्टिकल फ्रॉम द एरिया ऑफ ऍप्लिकेशन इज नोन एज ड्रिफ्ट. ड्रिफ्ट म्हणजे काय, दुरळा. तर लक्षात ठेवा, वाऱ्याचा वेग ज्या ठिकाणी जास्त असेल, तुम्ही अशा भागामध्ये आहात की जिथं वाऱ्याची विंड व्हेलॉसिटी जास्त आहे, तुम्हाला तर हार्बिसाइड मारायचं आहे. ओके. तुम्ही जास्त वेळ वाट बघू शकत नाही आणि कंटिन्युअसली वाऱ्याचा स्पीड जास्तच आहे. ओके. शक्यतो कुठलंही औषध मारताना इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड किंवा हार्बिसाइड विंड व्हेलॉसिटी जास्त नसावी, वारं शांत असावं, तर ते व्यवस्थित पडतं. विंड व्हेलॉसिटी जर जास्त असेल तर जे आपण जे औषध आहे त्याचं ड्रिफ्टिंग होतं, धुराळा जास्त लांब उडून ते वीडवर पडत नाही. द मटेरियल which reduces the spray drift when added in herbicide किंवा लिसिथिन आहे, लॅसिथिन आहे. ओके. सो ड्रिफ्ट मीन्स तर ड्रिफ्ट ड्रॉपलेट साइज लेस दॅन 150 मायक्रॉन. ओके. तर ड्रिफ्ट म्हणजे काय, जर पाण्याच्या वॉटरची ड्रॉपलेट साइज 150 मायक्रॉन असेल तर त्याला ड्रिफ्ट म्हटलं जातं. ठीक आहे. 150 जर मायक्रॉन साईज असेल ड्रॉपलेटची तर त्याला ड्रिफ्ट म्हणलं जातं. पण ज्यावेळेस तुम्ही ड्रिफ्ट कंट्रोल एजंट्स त्या टाकीमध्ये टाकता, स्प्रे टँक मध्ये, ते काय करतं, ड्रॉपलेटची साईज वाढवतं, म्हणजे 150 मायक्रॉन पेक्षा जास्त करतं, जेणेकरून वाऱ्यामुळे त्याचा धुरळा उडवू नये किंवा ड्रिफ्टिंग होऊ नये. ठीक आहे.
त्यानंतर नेक्स्ट आहे थिकनिंग एजंट. थिकनिंग एजंट, these are the large molecule of organic compound which aqueous system behave like a gel. behave like a gel. तर हे थिकनिंग एजंट काय करतात, ज्यावेळेस स्प्रे मारलं जातं जेल सारखं चिकट 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 करून टाकतात, जेल सारखं थोडस थिकनिंग वाढवतात, घट्टपणा वाढवतात, त्या सोल्युशनचा घट्टपणा वाढ. तर थिकनिंग एजंट म्हणजे काय, दीज आर द बिहेव लाईक अ जेल, म्हणजे थोडस घट्ट घट्ट करण्याचा प्रयत्न करतात सोल्युशन. त्यामुळे त्याचं ड्रिफ्टिंग पण जास्त होत नाही, पानावर चिटकून पण राहतात, गडबडून पडत नाही किंवा घसरून पडत नाही. त्यानंतर नेक्स्ट प्रकार आहे स्टिकर. स्टिकर, इट इज अ बायोडिग्रेडेबल मटेरियल हॅव्हिंग अ कॉम्बिनेशन स्प्रेडिंग ॲबिलिटी, पेनिट्रेशन सरफेस. तर त्याचं एक्झाम्पल आहे सेव आणि ओके. अजून बऱ्याच कंपन्या आहेत, तुम्हाला सोप्या भाषेत म्हणून मी स्टिकर नाव टाकलं. तो स्टिकर इज अ बायोडिग्रेडेबल मटेरियल. बायोडिग्रेडेबल म्हणजे काय, मारल्यानंतर काही टाइम नंतर ते डिग्रेड होतं, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स मुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा ते निघून जातं, रेसिड्युअल इफेक्ट राहत नाही. हॅव्हिंग अ कॉम्बिनेशन ऑफ स्प्रेडिंग ॲबिलिटी, स्प्रेडिंग करतं, पेनिट्रेशन वाढवतं आणि पानावर चिटकून ठेवतं हर्बिसाइड जास्त वेळासाठी, जेणेकरून ते आतमध्ये शिरावं. ओके. त्याचे सेवर. फोम्स, फोम ऑफ गुड टेन्साइल स्ट्रेंथ. फोम म्हणजे काय, स्प्रे केला का नाही असे बबल बबल किंवा गेल्या नंतर. ओके. म्हणजे एखाद्या पाण्यामध्ये समजा तुम्ही एरियल टाकलं आणि हाताने जर ढवळलं तर त्याचं काय होणार आहे, फोम म्हणजे काय, फेस येईल. तर काही जे सिलिकॉन किंवा कार्बन पॉलिमर हे जे एक्झाम्पल आहेत, हे काय करतात, स्प्रे केल्यानंतर पानावर थोडासा फेस येतो, फेस आल्यावर होतं. ओके. जेणेकरून ते घरबडून किंवा वाऱ्याने उडून जाऊ नये थोडस होतं, काही पिरियड पुरत असतो, जास्त वेळ राहत नाही. आणि त्यामुळे टेन्साइल स्ट्रेंथ, ते पानाला पकडून ठेवण्याची स्ट्रेंथ आतापर्यंत जेवढे सांगितले हे सगळे ऍडज्युव्हंट्स होते. आता सेफनर. आता काही वेळेस चुकीचं हार्बिसाइड किंवा काही वेळेस जास्त कॉन्सन्ट्रेशनचा हार्बिसाइड वापरला जातो चुकून शेतकऱ्याकडनं, आणि त्यामुळं त्याचा पानावर निगेटिव्ह, क्रॉपवर पण निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो. म्हणजे काही वेळेस काही शेतकरी काय करतात, समजा 2,4-D आहे आणि 2,4-D गव्हात मारतात, गव्हात सिलेक्टिव्ह आहे, पण जर 2,4-D तुम्ही समजा मारणार आहे ती पण पानं जाळायला लागली, कारण की गव्हात सिलेक्टिव्ह आहे 2,4-D मान्य, गव्हाला काय होत नाही, पण कधी एका नॉर्मल डोस पर्यंत काय होत नाही हो, एका लिमिटच्या वर जर जास्त डोस झाला तर गव्हाला पण त्रास होणारच आहे ना. ओके. तर त्याला म्हणायचं सेफनर. A substance that reduces the herbicidal phytotoxicity is called as safener. 25-700 म्हणजे जर चुकून हर्बिसाइडचा डोस जास्त झाला आणि त्याच्यामुळं ग्रोथवर इम्पॅक्ट यायला लागला, अँटीडोट किंवा सेफनर वीडवर मारायचे नाही, हे प्लांटवर मारायचे आहे. ओके. किंवा अजून एक ऑप्शन आहे ऍब्सॉर्बंट. ऍब्सॉर्बंट are the chemical safener that used to protect the certain susceptible crop from the injury of particular herbicide. ओके. मग समजा तुम्हाला एखाद्या हर्बिसाइडची इंजुरी होऊन द्यायची नाही प्लांटला, तर त्याच्यावर ऍक्टिव्हेटेड चारकोल ट्रीटेड द सीड स्टॉप द इंजुरी ऑफ 2,4-D. आता ऊसामध्ये समजा तुम्हाला ग्लायफोसेट मारायचंय, आता ऊसामध्ये ग्लायफोसेट काय रेकमेंडेड नाही, मग ऊसाच्या ऊस जो आहे का नाही त्या ऊसाच्या शेजारी चारकोल जो दगडी कोळसा आहे ना तो टाकायचा ऊसाच्या मुळाच्या शेजारी, आणि नंतर जरी तुम्ही ग्लायफोसेट मारलं तर ऊसा ते तण मारणार, पण ज्यावेळेस ऊसाच्या मुळाच्या शेजारी हार्बिसाइड जाईल चुकून तर ते ऍक्टिव्हेटेड चारकोल काय करतं, ते हार्बिसाइड ऍब्सॉर्ब करतं, म्हणजे ऊसाला काही निगेटिव्ह इम्पॅक्ट येत नाही. ओके. ठीक आहे. तर
अशा पद्धतीनं लेक्चर संपलेला आहे. ओके, ठीक आहे. व्हिडिओ ऑन करा.